ठाकरेंच्या शिवसेनेचे आज ईशान्य मुंबई निर्धार शिबिर. उद्धव ठाकरेंची तोफ मुलुंडमध्ये धडाडणार. मुंबईच्या समस्यांवर आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार. काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली. आज यात्रा बीड शहरामध्ये दाखल होणार. यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न. गौरव अहुजाची मेडिकल तपासणी पूर्ण. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर अहुजाला येरवडा पोलीस स्टेशनला आणलं गेलंय. पीएमसीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू. मनपा निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला वापरणार. आज मनसेचा 19वा वर्धापन दिन. पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार. रामकृष्ण मोरे सभागृहात मनसेचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. आज दोन्ही ठाकरेंची तोफ धडाडणार. उद्धव ठाकरे निर्धार मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष. तर मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा. धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख राहणार उपस्थित. सर्व धर्मियांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. लाडक्या बहिणींना मार्च महिन्यातील रक्कम 2 दिवसात येणार. महिला दिनी एकाच महिन्याचे अनुदान हस्तांतरित. 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित. अलिबाग समुद्रकिनारी पोलीस मित्र शिल्पाचे अनावरण. पोलीस गस्तीसाठी एटीव्ही कारचे लोकार्पण. बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते एटीव्ही कारचे लोकार्पण. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत निर्धार मेळावा. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व. मुंबईत शिवसंवाद दौरा संपन्न. महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वॉर्डनिहाय कामाचा घेतला आढावा. बैठकीत शाखा प्रमुख आणि पक्ष प्रमुखांसोबत चर्चा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू. दुसरीकडे सतीश भोसलेला अटक कधी होणार असा प्रश्न निर्माण होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामं सुलभ व्हावी यासाठी पालकमंत्री कक्षाचा शुभारंभ. जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी पालकमंत्री नितेश राणे यांचे संपर्क कार्यालय सुरू. एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टेअरिंग शिवसेनेकडे जाण्याची शक्यता. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची निवड होण्याची सूत्रांची माहिती. पुढील आठवड्यामध्ये निर्णय होण्याची दाट शक्यता. पुण्यात दारूच्या नशेत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी क्रीम किचन बारमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ. गौरव अहुजाच्या हॉटेलबाहेर महिला काँग्रेसचं आंदोलन. गौरव अहुजावर कठोर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूर पोलीस कर्मचारी हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक. 3 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना 5 महिन्याची मुदतवाढ. तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भरत गोगावलेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जल्लोष. राज्यातील 30% कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार. 30% लाभार्थ्यांकडून ई-केवायसी अपूर्ण. केवायसीचे काम 6 महिन्यात 70%. मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी डिसेंबर 2026चा मुहूर्त. बहुचर्चित महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला होणार. रखडलेल्या रस्त्याची कामं पुढील वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार. शाळांच्या परीक्षा 12 एप्रिलपर्यंत घ्या. शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांची मागणी. परीक्षेचे नियोजन बिघडल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी निवेदनात नमूद केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार फायनलचा थरार. 25 वर्षांनी भारत आणि न्यूझीलंड फायनलमध्ये आमने-सामने. जालना बाजारात शेवगाची आवक वाढली. बाजारात आवक वाढल्याने शेवगाचे भाव पडण्याची शक्यता. सध्या जालना बाजारामध्ये 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने शेवग्याची विक्री. त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी चिंतित. जालन्यामध्ये गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती. परतूर तालुक्यामध्ये सध्या रब्बी हंगामाच्या सोंगणीला सुरुवात. यासाठी मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरला पसंती. अंबरनाथ तालुका दिवाणी न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण. अहिल्यानगर येथे खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन.
रन फॉर फार्मर या टॅगलाईनने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग. पैठण शहरामध्ये नगरपालिकेसमोर माजी नगरसेवकांचं उपोषण. शहरातील काही भागात सुरळीत पाणी पुरवठा नाही, याबाबत वारंवार तक्रार करून देखील पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. रिसोड तालुक्यातील मोठे गावात कॅन्डल मार्च. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कॅन्डल मार्च, यामध्ये मोठ्या संख्येने गावकऱ्यांचा सहभाग. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज दिवसकालीन ब्लॉक नाही. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा येथे कडकडीत बंद. पाठराखण करणाऱ्या सह आरोपी करावे या मागणीसाठी परभणीच्या पूर्णा येथे सकल मराठा समाजाकडून आक्रमक पवित्रा. परभणीमध्ये काजळे रोहिणा ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये प्रथम. 3 ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण संपन्न. परभणीमध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण. मंत्री अतुल सावेंसह छगन भुजबळांची उपस्थितीत पार पडणार लोकार्पण. रायगडमध्ये 20,489 घरकुलांचा श्री गणेशा. ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते भूमिपूजन. यावेळी जिल्हाधिकारी सीईओ यांची उपस्थिती. मुंबईच्या आझाद मैदानावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी पुकारलं काम बंद आंदोलन. गेल्या 5 दिवसांपासून आंदोलकांचं उपोषण सुरू. हिंगोलीत युवा शिवसेनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने युवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीनं निघाला भव्य मोर्चा. ब्राह्मणी कर्मकांडांपासून बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी. पैठण शहरातील काही भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नगरपालिकेसमोर माजी नगरसेवकांनी केलं उपोषण. पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. सोलापुरात बांगलादेशी घुसखोर असल्याची शक्यता. घुसखोरांची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. भाजपा शहर अध्यक्षांची पोलीस आयुक्तांकडे निवेदन. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेतर्फे प्रौढ साक्षरता अभियान. या अभियानांतर्गत 30,000 साक्षर लाभार्थ्यांचा सत्कार. गोंदिया शहरातील कल्लू यादव गोळीबार प्रकरणातील मास्टर माइंड प्रशांत मेश्रामला अटक. चौकशीनंतर आणखी 6 आरोपींना अटक. वीज खांब चोरी करणारी टोळी जेरबंद. नागपूर येथील 3 आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरीचा मालही जप्त. बीड जिल्ह्यात 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल. या पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाईचा इशारा. हिंगोलीत अवैधरित्या लाकडाची तोड करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. 7,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने केला जप्त. भंडारा जिल्ह्यातील लाखनीमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येते. लाखनी पोलिसांनी 13 गोवंशांची सुटका केली आहे. या प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण. चाकूचा धाक दाखवत 70,000 रुपये ट्रान्सफर करून घेणाऱ्या 3 गुन्हा दाखल. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडवर. या दुर्घटनेनंतर 44 होर्डिंग्जवर कारवाई. त्यापैकी 31 होर्डिंग्ज हटवण्यात आल्या आहेत. अकोल्यात 9,42,000 प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त. शहरातील रामदास पेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. अंधेरीमध्ये गुरुद्वारासमोर आग लागल्याची घटना. गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना गॅस लीक झाल्यामुळे लागली होती आग. आगीच्या भक्ष्यस्थानी काही गाड्या जळून खाक, तर 3 जण गंभीर जखमी. बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक. पोलीस हवालदाराकडून महिलेवर अत्याचार. महिला दिनाच्या दिवशी पाटोद्यात गंभीर घटना. पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये व्यापाराचे 2 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. वाशिममध्ये बिअरचा ट्रक उलटल्याची घटना. बिअरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना पांगवलं.
परभणीमधील कॉलेज कॅन्टीनमध्ये 2 शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. संपूर्ण घटना विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित. गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयातील घटना. पुण्यात बीआरटी मार्गावर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात टेम्पो आणि बसचं मोठं नुकसान. कल्याणमध्ये सिमेंट मिक्सर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात. ब्रेक फेल झालेल्या मिक्सर ट्रकची टेम्पोसह रिक्षाला धडक. अपघातात 3 ते 4 गाड्यांचं नुकसान. अहिल्यानगरमधून 4 बांगलादेशी महिलांना घेतलं ताब्यात. श्रीगोंदा या पोलीस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई. बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची महिलांकडून माहिती. नवी मुंबईतील कोपरी गावात ड्रग्ज विरोधात कारवाई. परदेशी महिलेसह एकाला अटक. 20,65,000चा ड्रग्ज जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.